कॉलेज। मॅडम, आम्ही जी नोकरीची जाहिरात दिली होती त्यात तुम्ही क्वालिफिकेशन क्रायटेरिया पाहिला नव्हता का? आम्हाला ग्रॅज्युएट झालेली लोक हवी आहेत आणि त्यात तुम्ही बसतच नाही आहे। तुम्ही या पोस्टसाठी पात्र नसल्याने तुम्ही अर्ज करू शकत नाही। हे बघा सर, मला ना नोकरीची आणि पैशांची खरंच खूप गरज आहे। तुम्ही द्याल ना ते काम करेन मी, फक्त ही नोकरी मला द्या। मॅडम, असं नाही करता येईल। तुम्ही आत येताना जी लाईन पाहिली ना ती सगळी ग्रॅज्युएट झालेल्या लोकांची लाईन आहे। त्यांना डावलून तुम्हाला नोकरी दिल्यावर त्यांच्यावर अन्याय नाही का होणार? बरं तेही केलं, वरती मला उत्तर द्यावे लागतात ना। ग्रॅज्युएटच्या पोस्टसाठी 12th पास कॅन्डिडेट कसे हायर करू मी? आणि त्यात तुम्हाला कामाचा काहीच अनुभव नाही आहे। अहो पण काम दिल्याशिवाय अनुभव कसा येणार? हे बघा, मी खरं सांगते, मला ना या नोकरीची खूप गरज आहे। मी सगळ्या गोष्टी ना लय पटकन शिकते। तुम्ही द्याल ना ती गोष्ट पटकन शिकून चांगलं काम करेन मी खरंच। फक्त ही नोकरी मला द्या। तुम्हाला कामाची गरज आहे आणि तुम्ही प्रामाणिक देखील आहात, पण मला यात काहीच करता येणार नाही। तुम्ही प्लीज सतत विनंती करून मला या पेचात पाडू नका। या तुम्ही। टिडिंग 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 डिंग डिंग। दादा, कसलं भारी वाटतंय बघ, खोली चकाचक झाली। आता ही खोली सजवायची जबाबदारी ना माझी पुण्याची असणार आहे। तू बघच, आम्ही असली खोली सजवतो ना। खोली आम्ही सजवतोच, पण बाहेर आपण बोर्ड लावणार आहे बघ दवाखान्याचा, तो आत्ताच बनवायला टाकू, म्हणजे उद्घाटनापर्यंत बनून येईल। थांबा, माझं राहिले अजून एक। मी काय म्हणतो दादा, हे बघ इथं ना वहिनींसाठी फॅन लाव। वहिनींना आपली हवा आली पाहिजे ना, थंड मस्त। हा, आणि हा बघा इथं ना पेशंटला झोपा एक पलंग टाक, म्हणजे पेशंट आलेले इथं पडणार। हा हा बघा, इथं ते पेशंट बरोबर माणूस येतो का नाही, त्याला एक सोफा टाकू बसाय, म्हणजे आले की निवांत बसल। आणि ह्या बघा इथं लागणार आपल्या वहिनींचा टेबल आणि तिथं खुर्ची। हा, आणि त्या टेबलवर इथे कशी फुलदाणी ठेवू, म्हणजे फ्रेश वाटणार, पेशंटला फ्रेश वाटायसाठी फुलदाणी असा। हा, ए भागूट सर इकडे। आणि ह्या बघा इथं ना आपण ते रंगबिरंगी मासा असतात ना काचेच्या पेटीत, ते ठेवू। इथं अशी मस्त काचेची पेटी। कशी वाटली आयडिया? एकच नंबर आहे का नाही? दवाखान्यात फिशपॉट। अरे काजू, आपण दवाखाना बनवतोय, दवाखाना, घर नाही सजवते इथं। असल्या गोष्टी असतात का दवाखान्यात? अगं नसतं, मला माहित आहे की नसतं, पण ते आपण सगळ्यांसारखं असं कॉमन बनवायचं नाही। आपण काहीतरी वेगळं बनवायचं आणि हटके बनवायचं। आता फटके देईन तुला, गप्प बस। इथं तू ते जे म्हणतो ना पलंग आणि सोफा, त्यानेच ही खोली भरून जाईल। मग आलेले लोक कुठं बसणार? फिशपॉट मध्ये माशांसोबत। हा दादा, आता आपण हे दवाखाना टाकायचं म्हणतोय खरं, पण ह्यात कुठल्या गोष्टी लागतात हे कुठं माहिती आपल्याला? निदान सुरुवातीला कुठल्या गोष्टी लागतात, डॉक्टरांना हाताशी कुठल्या गोष्टी लागतात, ह्यातलं काहीच माहित नाही आपल्याला। आता काय करायचं? तीच तर लई मोठी अडचण आहे। तुळजा यायच्या आधी दवाखाना तिला तयार दिसला पाहिजे। सुचलंय काय? मला एक सुचलंय। काय? काय तुम्ही म्हणता ना की मी हुशार नाही, तुम्हाला चौघाला जे सुचणार आहे ना ते मला सुचलंय। अरे जे उशाशी आहे ते तुम्ही गावभर शोधताय। सांगतो का आता? काय म्हणजे काय, ऐका की। ह्या बघा, एक काम करायचं, सर आपल्या वहिनीने एक फोन लावायचा आणि विचारायचं, वहिनी दवाखान्यात काय काय असतो? अजून मार त्याला। अरे तू काय डोक्यावर पडलाय का? अरे वहिनींना सरप्राईज द्यायचंय, वहिनींना। तू आहे ना, तुझं हे खोकं अजिबात चालू नको इथून पुढं। राजू, तेजू, अगं काय चाललंय तुझं? तब्येत बरी नाहीये ना? स्वयंपाक काय करत बसलीस? तू जा बरं आराम कर। हा वहिनी, अगं ते दुखणं घेऊन बसलं ना की ते जास्तच वाढतं। आता बरं वाटतंय मला। ते काय नाही, ते सोड आधी सगळं आणि तू जा आराम कर। मी चहा घेऊन येते, जा। वहिनी अगं सकाळी आल्यापासून करतेय, आता मला बरं वाटतंय ना, मी करते की चहा। नक्की बरं वाटतंय ना? हो बरं वाटतंय। तेजू अगं,
तुझ्या पोटात दुखत होतं हे ऐकल्यावर ना घरात सगळेच काळजीत होते. सूर्याला तर म्हणजे अगदी काय करू आणि काय नको असं झालेलं. पण आता जर तुला बरं वाटत असेल ना तर मी सूर्याला इथे बोलवून घेते आणि घरी निघते. काय ना सगळी कामं राजूवर टाकून आले ग मी. तू आराम कर. तर जा अगं, तू तिचं काय ऐकते? तेजू, आता तर ती यायच्या आधी तू नाही म्हणत होतीस तुला लय जळजळतय म्हणून. काय? अगं तुळजा, तुला काळजी वाटून आहे का नाही म्हणून ती काय बाय सांगायला लागल्या आहे का नाही ग? तेजू काय चाललंय हे? असं वागतात का? तू ती कामं सोड बरं आधी आणि मला खरं खरं सांग तुला काय होतंय? हा बरं वाटतंय पण थोड्या थोड्या वेळानं ना मला जळजळ होतीये आणि छातीत असं सगळं वर आल्यासारखं वाटतंय बहिणी. तेजू अगं आधी सांगायचं ना. मी दिलेल्या गोळ्यांचा परिणाम असू शकतो हा. तुला माहितीये का जळजळ आणि अपचन यावर ना आयुर्वेद भरपूर पाणी प्यायला सांगतं. तू ना सतत थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी पित राहा आणि तू आधी जा बरं, आराम कर. बहिणी मला ना असं बरं नाही वाटत. तू मला गोळी दे ना. नाही अशा सारख्या सारख्या गोळ्या नसतात घ्यायच्या. वय त्यापेक्षा ना मी एक काम करते. मी ना आल्याचा काप त्यावर लिंबू पिळून जिभेखाली तुला ठेवायला देते. त्याने नक्कीच बरं वाटेल तुला. पण हो पाणी पित राहायचंय, त्यात कसलाही हलगर्जीपणा नकोय, कळलं?